ठेवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा राजकारणामध्ये इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत. त्यांच्यासुद्धा कुठेतरी चर्चा झाल्याच असतील ना. पाहू ना काय होतंय ते. सर तुम्ही पितृपक्षाचा मुद्दा जो उपस्थित केला होता काल, त्याच्यावरनं विरोधी पक्षाकडनं खूप टीका होती, खास करून भाजप असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल. अनिल बोंडे म्हणतात तर तुम्हीच कावळा आहात, तुम्हालाच पितृपक्षाचा कावळा आहे असं त्यांना काही बोलू द्या. मी एक मुद्दा मांडलेला आहे. आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष जे आहेत भाजपसारखे ते मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे. हे आतापर्यंत मुहूर्त, हिंदुत्व, पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते. आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेला आहे की अंधश्रद्धा पाळत नाही. अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना समजलं नाही. नाही, ते बिंडोकच आहेत ना. त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली. याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. जेव्हा क्रॉस वोटिंगचा प्रश्न येतो तेव्हा वारंवार विशेषतः तुमच्याच पक्षाचे खासदार करतील असं म्हटलं जाते. दरम्यान शिंदेचे माजी खासदार कृपाल तुमाने म्हणाले की तुमच्यावर लोक नाराज आहेत, 80% लोक आमच्या संपर्कात आहेत, संजय राऊतांवर नाराज आहेत आणि आमच्याकडे येतील महापालिकेपूर्वी. कोण म्हणते हे? कृपाल तुमाने. ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात. दारुण पराभव केला लोकसभेला. काय यांच्यावर तुम्ही यांना महत्त्व देता या लोकांना? हे फ्रस्ट्रेशन आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत. आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, तो शुद्ध निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे. ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा CBI EDच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान. जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते. आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात. मग त्यांना मागच्या दाराला विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार. त्यावर तुमचं नशीब फुटलं आहे ते बघा आधी. भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे. हे बहुतेक त्यांना माहीत नसावं. सर देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मी फिनिक्स पुरस्कार देताना त्यांना एक पुरस्कार दिला गेला. त्यावेळेस ते म्हणते की अनेकांना वाटलं होतं माझी राख होईल पण मी भरारी घेतली त्यातनं. ते बरोबर बोललेले आहेत. फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो बरं का. त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो. म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली. त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे. हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली. सहकारी पक्ष सत्ता आहे नक्कीच. चला, थँक्यू. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबला जात आहेत पाहणी करण्यासाठी. मोठं नुकसान झालेलं आहे तिकडे. त्यानंतर ते मणिपूरला देखील जाणार आहे 13 तारखेला. आता त्यांच्याकडे कदाचित त्यांना उपरती झाली असेल. पंजाबमध्ये ते इतक्या उशिरा जात आहे आणि मणिपूरला ते 3 वर्षांनी चाललेले आहेत. त्याच्यावर ते काय बोलणार? बोलू जातील तेव्हा पाहू आम्ही त्यांचं काय तिथे नौटंकी होते ती. चला, हिंदी में खुश है. आज उपराष्ट्रपति पद का चुनाव है, कहा जा रहा है कि क्रॉस वोटिंग हो सकती है, इसके बारे में आपका क्या? देखिए, क्रॉस वोटिंग अगर होती है, ये आप तक खबर आई है, उसका मतलब है भारतीय जनता पार्टी हो. क्रॉस वोटिंग दोनों तरफ से हो सकती है ना, एक तरफ से नहीं होती.